पुढची बातमी राजधानी दिल्लीतून। दिल्लीत मुसळधार पावसामुळे यूपीएससी कोचिंग क्लासमधील तळघरात तिघांचा मृत्यू झाल्याची ही बातमी। तळघरातील लायब्ररीत पावसाचं पाणी शिरल्याने विद्यार्थी अडकले होते। तर दिल्लीत जुनं राजेंद्रनगर भागातील ही घटना आहे। कारवाईच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुद्धा केली आणि आता त्यावरून राजकारणही सुरू झाले। अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजधानी दिल्लीमध्ये भारतातील खेड्यापाड्यातून विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात आणि याच अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सरकार प्रशासनाचा फटका बसून त्यांना त्यांच्या मृत्यूला सामोरं जावं लागलंय। मी सध्या आहे राजधानी दिल्लीतील करोलबाग भागामध्ये आणि राऊज आयएस स्टडी सर्कलमध्ये जे ग्राउंड फ्लोअरला लायब्ररी आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलं आणि अचानक शिरलेल्या पाण्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। दक्षिणेतील राज्यातील हे 2 विद्यार्थी होते आणि या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। सरकार जबाबदार की प्रशासन जबाबदार, स्थानिक अधिकारी जबाबदार, हे सगळे बाहेर येतील, पण या 3 ज्या विद्यार्थ्यांचा बळी गेलाय त्यांचा जीव परत येणार नाही। कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। जो बच्चे डूब के मरे, तड़प तड़प के मरे, उनके परिवार को कौन जवाब देगा और क्या जवाब देगा? रात से बच्चे यहाँ पे खड़े हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं और अभी तक एमसीडी का कोई भी, ना तो मेयर आई, ना कोई अधिकारी आया और दिल्ली सरकार का भी ना तो मंत्री आए ना अधिकारी आए। इनका बस काम ये है कि ये एयर कंडीशन रूम में बैठ के प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे। मेयर ने तो अभी कुछ दिन पहले ये कहा था मॉनसून आने वाला है, दिल्ली वालों एंजॉय। ये एंजॉयमेंट, शर्म आनी चाहिए। तुरंत इन सबको यहाँ आना चाहिए, इन बच्चों से बात करनी चाहिए, इनके गुस्से में उनके आंसू पोंछने चाहिए। खाली जेव्हा पाणी भरलं, खूप पाऊस आला, काल इथपर्यंत पाणी होतं या एरियामध्ये। पूर्ण पाऊस आल्यानंतर खाली पाणी भरत गेलं, भिंतीच्या मागे पाणी भरत गेलं आणि त्याच्यानंतर एकदम पूर्ण जेव्हा म्हणजे ते भिंत सांभाळू नाही शकली पाण्याला, तर एकदम भिंती तुटून पूर्ण लायब्ररीमध्ये पाणी घुसलं आणि इतक्या फ्लो मध्ये पाणी आलेलं आहे तिथे की म्हणजे कोणीच बाहेर नाही निघू शकलं। 2-3 जणांचे मुलं होते तेच बाहेर निघू शकले, बाकी सर्व आतमध्ये। तिथे प्रशासन जे म्हणतायत की तकरीबन 3 मुलं मेलेत, पण 3 मुलं नाही मेले, इकडे 17 ते 20 जण मेलेले आहेत आतमध्ये। काल रात्री ते पोलिसांनी गाडीमध्ये काडीचे काचा पूर्ण काळ्या करून आतमध्ये बॉड्या लपून घेऊन गेल्या आहेत। फक्त 2 वेळेस ॲम्ब्युलन्स आली इथे, बाकी पूर्ण पोलिसच्या गाड्यामध्ये घेऊन गेलेल्या आहेत।